बार्शीचे ग्राम दैवत अंबरीश्वर श्री भगवंताच्या चरणी प्रणाम। आणि माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी असे सांगणाऱ्या संतांच्या या पवित्र भूमीला दंडवत। इथं महात्मा गांधीजी पण येऊन गेले। सोपल मूळ वैरागचे आणि सोपल साहेब 6 वेळा निवडून आले। 7 वेळा निवडून आले। आता या विधानसभेच्या वेळेत थोडं गाडी चुकली नाही तर मंत्रिमंडळात असते ते बघायचं ना तुम्हाला। भर उन्हामध्ये ही सभा होती आहे। खरं म्हणजे सोपल साहेबांचं गेल्या अनेक वर्षाचं या विधानसभेतलं काम आपण पाहिलेलं आहे। मी जवळून त्यांना अनुभवले। 2 वेळा ते विधानसभेत नव्हते पण विधानसभेला देखील चुकल्यासारखं वाटायचं। सोपल साहेब अजात शत्रू आहे, सगळ्यांचा मित्र आहे। आमदार कसा असावा तर दिलीप सोपल यांचं नाव घ्यावं लागेल। ते मंत्री पण होते कुठल्या साली नाही कुठल्या 95 युती सरकारमध्ये बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मनोहर जोशी आणि राणेसाहेब आणि 13लाही होते। तसा अनुभवी माणूस आहे आणि कलाकार पण आहे। शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे, मायबाप आहे। या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर तो माझ्या शेतकऱ्याचा आहे अशापैकी आम्ही मानणाऱ्यांपैकी आहोत। सर्व योजनांमधली सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षाला किती रुपये लागतात माहिती आहे तुम्हाला? 45,000 कोटी रुपये वर्षाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला लागतात। या ठिकाणी बार्शी उपसा सिंचन योजनेला निधीची उपलब्धता केली पाहिजे। मी देखील सरकारमध्ये आहे, काळजी करू नका। उपमुख्यमंत्री आहे मी मुख्यमंत्री राहिलेलो आहे आणि त्यामुळे चिंता करू नका, निधीसाठी काळजी करू नका। या बार्शी तालुक्यामध्ये जेवढी आपल्याला कामं करता येतील, जी आवश्यक आहेत ती कामं केली जातील हा शब्द मी आपल्याला देतो। विकासाला निधी कमी पडणार नाही हा शब्द मी देतो। काही लोक म्हणतात निधी कुठून आणणार? अरे हा एकनाथ शिंदे पण सरकारमध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, विकास कामांमध्ये कुठेही डावं उजवा आम्ही करत नाही। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।